बुलढाण्यामध्ये बदलापूर घटनेची पुनरावृत्ती। 52 वर्षीय वसतिगृह अधीक्षकाचा 12 वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार। शासकीय वसतिगृहांची सुरक्षा ऐरणीवर। पुण्यात महिलेची कंपनीतील सहकार्याकडून कोयत्यानं वार करून हत्या। येरवड्याच्या नामांकित आयटी कंपनीच्या पार्किंगमधली घटना। आरोपीला तात्काळ अटक। भारताचा जीडीपी यंदा 6.4% घसरण्याची चिन्ह। सांख्यिकी मंत्रालयाचा अंदाज। रिझर्व्ह बँकेनं वर्तवलेला अंदाज गाठणंही धूसर। जनगण मन नव्हे तर वंदे मातरम हेच आपलं राष्ट्रगीत हवं। रामगिरी महाराजांच्या वक्तव्यानं वाद उसळण्याची शक्यता। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 9 स्वयंसेवकांना जन्मठेप। केरळच्या थलसेरी न्यायालयानं शिक्षा सुनावली। 3 ऑक्टोबर 2005 रोजी सीपीआय कार्यकर्त्याची हत्या झाली होती। महापालिका नगर परिषदेच्या हद्दीबाहेरच्या गावांच्या समस्या सोडवण्यासाठी समिती स्थापन। राज्यभरामध्ये 100 ग्रोथ सेंटर समिती तयार करणार। मुंबईसह महाराष्ट्र गारठला। आणखी 2 दिवस थंडीचा जोर कायम राहणार। उत्तर भारतातील बर्फवृष्टीमुळे मुंबईसह राज्यातही गारठा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।